नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभाग यांच्या मार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची परीक्षा तुमची होणार नाही, अर्ज फी देखील तुम्हाला या ठिकाणी भरायची नाही। एकूण या ठिकाणी 52 जागांची वॅकन्सी आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, वयोमर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता तुमची काय लागणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे अधीक्षक अभियंता जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ जळगाव यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 14/3/2024 पासून सुरू झालेले आहेत आणि 30 मार्च 2024 पर्यंत तुम्ही या ठिकाणी ईमेल ID द्वारे अर्ज या ठिकाणी करू शकता। तर या ठिकाणी वकिलांचा पॅनल तयार करायचा आहे, त्या संदर्भात ही वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। तर या ठिकाणी उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ मुंबईसाठी या ठिकाणी 2 वॅकन्सी आहे। उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजीनगरसाठी 8 वॅकन्सी या ठिकाणी आहे। महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण छत्रपती संभाजीनगरसाठी 2 वॅकन्सी आहे। भूसंपादन पुनर्वसन आणि पुनर्स्थापना प्राधिकरण नागपूरसाठी 2 वॅकन्सी आहे। भूसंपादन पुनर्वसन आणि पुनर्स्थापना प्राधिकरण छत्रपती संभाजीनगरसाठी 5 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। त्यानंतर दिवाणी न्यायालय तसेच कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय, मोटर अपघात न्यायाधिकरण, हरित न्यायाधिकरण इत्यादींसाठी जळगावसाठी 9 वॅकन्सी आहे। धुळ्यासाठी 5 वॅकन्सी आहे। अंमळनेरसाठी 5 वॅकन्सी आहे। भुसावळसाठी 4 वॅकन्सी आहे। चाळीसगावसाठी 2 वॅकन्सी आहे। नंदुरबारसाठी या ठिकाणी 3 वॅकन्सी आहे। शहादासाठी 2 वॅकन्सी आहे। नाशिकसाठी 2 वॅकन्सी आहे। मालेगावसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। या ठिकाणी कोण अर्ज करू शकतं, तर तुम्ही या ठिकाणी ॲडव्होकेट असणं आवश्यक आहे। 10 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। वयमर्यादा या ठिकाणी तुम्हाला 35 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। 29 फेब्रुवारी 2024ला वय तुमचं या ठिकाणी काउंट केलं जाईल। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी ईमेल, इंटरनेट आणि कॉम्प्युटर बेस्ड सिस्टमचं चांगल्या प्रकारे नॉलेज असणं आवश्यक आहे। फीस पेमेंट जे आहे 100 रुपये तुमच्यासाठी या ठिकाणी असणार आहे। DDच्या माध्यमातून फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे। एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर TIDC जळगाव यांच्या नावाने तुम्हाला DD जो आहे या ठिकाणी काढायचा आहे। सिलेक्शन जे आहे तुमचं मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल। 2 वर्षाच्या कालावधीसाठी तुमची या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। अर्ज करण्याअगोदर आपण एक वेळ जाहिरात व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।